हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय नॉमनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि त्यामध्ये आजचा आपला टॉपिक आहे नॉमनक्लेचर ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड, लेक्चर नंबर 13. बघा हेडिंग दिलं आहे आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड. आता कोणाला ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणायचं, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणायचं, याच्या संदर्भामध्ये आपण काही कन्सेप्ट या बघणार आहोत. ॲरोमॅटिक कंपाऊंड हा शब्दप्रयोग आला कसा, तर ॲरोमॅटिकचा अर्थ आहे ॲरोमा. ॲरोमा म्हणजे प्लेझंट स्मेल. तर ज्या पदार्थाला प्लेझंट स्मेल आहे त्याला सुरुवातीच्या काळामध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हटलं गेलं आणि तो शब्द पडून गेला ॲरोमॅटिक कंपाऊंड. पण नंतर जसं जशा प्रॉपर्टीज आणि केमिस्ट्री डेव्हलप होत गेलं तसं तसं ॲरोमॅटिक कंपाऊंड मीन्स अ कंपाऊंड विथ अ प्लेझंट स्मेल ही डेफिनेशन जरा अर्धवट वाटायला लागली आणि ही डेफिनेशन चुकीची वाटायला लागली. आणि म्हणून ही ओल्ड डेफिनेशन बाजूला ठेवली की जी फक्त स्मेल रिलेटेड होती, ॲरोमा रिलेटेड होती आणि त्याच्याऐवजी केमिकल डेफिनेशन्स, केमिकल कन्सेप्ट ॲरोमॅटिक कंपाऊंड करता समोर आल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा काही मुद्दे आपण या ठिकाणी दिले आहेत. ॲरोमॅटिक कंपाऊंड, अ कंपाऊंड विथ अ प्लेझंट स्मेल दॅट इज ॲरोमा, बट दिस इज ओल्ड डेफिनेशन. नाव अ डेज ही जी डेफिनेशन आहे ही मागे पडल्याचं आपल्याला दिसून येतं. मग कोणाला ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणायचं, तर काही लेटेस्ट कन्सेप्ट आपण ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या इथे दिलेले आहेत. सगळ्यात पहिली आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड हे सायक्लिक कार्बन कंपाऊंड्स आहेत ज्यांच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त बेन्झिन न्यूक्लियस असेल, म्हणजे बेन्झिनसारखं स्ट्रक्चर असेल, और दे मे रिसेंबल विथ अ बेन्झिन न्यूक्लियस, किंवा त्यांच्याकडे आयदर बेन्झिन न्यूक्लियस त्यांच्याकडे असेल किंवा बेन्झिन न्यूक्लियससारखं स्ट्रक्चर तरी त्यांच्याकडे असेल. पहिला मुद्दा सायक्लिक कार्बन कंपाऊंड आहे, ॲटलिस्ट वन बेन्झिन न्यूक्लियस त्यांच्याकडे असेल, और दे मे रिसेंबल टू बेन्झिन न्यूक्लियस. हे जे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत त्यांच्यामध्ये कार्बन टू हायड्रोजन रेशो हा हाय असेल. कार्बन टू हायड्रोजन रेशो इज हाय. आता कार्बन टू हायड्रोजन रेशो हाय म्हणजे काय, एक उदाहरण देतो. CH4 घेतला आपण, CH4 मिथेन, याच्यामध्ये एका कार्बनला किती हायड्रोजन आहे, 4. पण बेन्झिनमध्ये जर का आपण घेतला तर C6H6, 6 कार्बनला 6 हायड्रोजन, म्हणजे एका कार्बनला एका हायड्रोजन, म्हणजे 1:1 रेशो आहे. जो मिथेनमध्ये 1:4 होता आणि 1/4 होता, इथे मात्र तो 1 आहे. याचा अर्थ असा की हिअर कार्बन हायड्रोजन रेशो इज हाय. जेवढं कार्बनचं पर्सेंटेज आहे जवळपास तेवढंच हायड्रोजनचं सुद्धा प्रमाण असल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. दे आर एक्स्ट्रीमली स्टेबल, ते अतिशय स्टेबल आहे, ते लवकर रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होणार नाहीत. ऑन कंबशन दे गिव्ज लेस अमाऊंट ऑफ हीट. ते स्टेबल असल्यामुळे लवकर जळत नाही आणि जाळायचा प्रयत्न केलाच तर दे प्रोड्युसेस लेस अमाऊंट ऑफ हीट अँड दे बर्न्स विथ अ सुटी फ्लेम. काजळीयुक्त फ्लेम त्या ठिकाणी ते निर्माण करत असतात. काय काय सांगितलंय बघा. सायक्लिक कार्बन कंपाऊंड आहे with at least one benzene nucleus in them, or they may resemble with a benzene nucleus. Carbon to hydrogen ratio is high. कार्बनच्या तुलनेमध्ये हायड्रोजनचं प्रमाण सुद्धा जास्त असल्याचं दिसणार आहे. एक्स्ट्रीमली स्टेबल आहे, लवकर रिॲक्शनमध्ये भाग घेणार नाही. पुढे सांगितलं आपण की ऑन कंबशन दे गिव्ज लेस अमाऊंट ऑफ हीट अँड दे बर्न्स विथ अ सुटी फ्लेम. दे बर्न्स विथ अ सुटी फ्लेम. पुढे सांगितलं आहे ॲक्च्युली ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार आहे. आता आठवा, अल्कीन आणि अल्काईनच्या वेळेला काय सांगितलं होतं. अल्कीन आणि अल्काईनमध्ये डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड म्हणजे अनसॅच्युरेशन कॅरेक्टर आहे. आणि ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अनसॅच्युरेशन कॅरेक्टर अल्कीन आणि अल्काईनमध्ये आपल्याला ॲडिशन रिॲक्शन झाल्याचं दिसून येतं. आणि अल्केनमध्ये मात्र आपल्याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन दिसून येते. काय बोलतो लक्ष द्या. अल्केन जो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, ज्यामध्ये सगळे सिंगल बॉन्ड आहे, त्यामध्ये असते सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि अल्कीन आणि अल्काईन ज्यांच्यामध्ये अनसॅच्युरेशन आहे, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड आहे, त्यांच्यामध्ये ॲडिशन रिॲक्शन प्रामुख्याने असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग यावरनं आपण सर्वसामान्य निष्कर्ष काय काढतो की ज्या कंपाऊंडमध्ये सिंगल बॉन्ड्स असतील तिथे होणार सबस्टिट्यूशन आणि जिथे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असेल तिथे कोणाचे चान्सेस जास्त, तर ॲडिशन रिॲक्शनचे चान्सेस जास्त.
मग तीच गोष्ट आपल्या डोक्यात ॲरोमॅटिक कंपाऊंडला आपण तीच लावण्याचा प्रयत्न करतो की बुवा ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये पण डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड आहे, तर मग यामध्ये सुद्धा ॲडिशन व्हायला पाहिजे, सबस्टिट्यूशन कमी व्हायला पाहिजे. पण नाही, इथे नेमकं उलट असल्याचं आपल्याला दिसतं. आल्दो डबल बॉन्ड इज प्रेझेंट इन ॲरोमॅटिक कंपाऊंड, आल्दो अनसॅच्युरेशन कॅरेक्टर इज देअर इन ॲरोमॅटिक कंपाऊंड, दे अंडरगो विच टाइप ऑफ रिॲक्शन, सबस्टिट्यूशन रिॲक्शन, अँड डज नॉट अंडरगो ॲडिशन रिॲक्शन अंडर नॉर्मल कंडिशन. नॉर्मल कंडिशनमध्ये ॲडिशन रिॲक्शन होणार नाही, तर उलट कोणती रिॲक्शन झाल्याचं दिसेल, तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाल्याचं आपल्याला दिसून येईल. पुन्हा एकदा ऐका, अल्केन सगळे सिंगल बॉन्ड्स आहे, रिॲक्शन होते सबस्टिट्यूशन. अल्कीन अल्काइन डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड आहे, अनसॅच्युरेशन आहे, तिथे होते ॲडिशन रिॲक्शन. आपल्याला अपेक्षा होती अल्कीन अल्काइन प्रमाणे ॲरोमॅटिक कंपाऊंडकडे सुद्धा जर का अनसॅच्युरेशन आहे तर त्यामध्ये सुद्धा ॲडिशन रिॲक्शन व्हायला पाहिजे होती. पण प्रत्यक्षात ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये आपल्याला प्रामुख्याने सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाल्याचं दिसतं. ॲडिशन रिॲक्शन नॉर्मल कंडिशनमध्ये तिथे होणार नाही. त्यापुढे ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी तुमच्यासमोर मांडतोय, जो रूल आपल्याला हकेल नावाच्या सायंटिस्टनी दिलेला आहे, त्याला हकेल्स रूल म्हणून ओळखलं जातं. आणि आज तरी ॲरोमॅटिक कंपाऊंड जर का ओळखायचा असेल तर ॲरोमॅटिक कंपाऊंड ओळखण्याकरता हकेल्स रूलची मदत प्रामुख्याने घेतली जात असते. मग काय आहे हकेल्स रूल? काय म्हणणं हकेलचं की ॲरोमॅटिक कंपाऊंड होण्यासाठी काय काय आवश्यक आहे? तर सगळ्यात पहिली गोष्ट आवश्यक आहे की सायक्लिक प्लेनर कंपाऊंड तो असला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कॉन्ज्युकेटेड कंपाऊंड असला पाहिजे. कॉन्ज्युकेटेड कंपाऊंड म्हणजे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड अरेंजमेंट त्यामध्ये असली पाहिजे. बघा, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, याला कॉन्ज्युकेटेड सिस्टीम म्हणतात. म्हणजे तो सायक्लिक प्लेनर पाहिजे, दुसरा त्याच्याकडे कॉन्ज्युकेटेड सिस्टीम पाहिजे, आणि तिसरा त्याच्याकडे 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स पाहिजे, वेअर n मे बी 0, 1, 2 or 3. दिस इज हकेल्स रूल. चला 3 वाक्य बोलू आपण. पहिलं वाक्य सायक्लिक प्लेनर कंपाऊंड, दुसरं वाक्य कॉन्ज्युकेटेड सिस्टीम, तिसरं वाक्य 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स पाहिजे, वेअर n इज इक्वल्स टू 0, 1, 2 and 3. दिस इज हकेल्स रूल. जो हकेल्स रूलला फॉलो करेल, जो सॅटिस्फाय करेल, तो ॲरोमॅटिक कंपाऊंड. जो नाही करणार त्याला ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणता येणार नाही. तर दिस इज अबाउट द हकेल्स रूल. एक उदाहरण घेऊ. चला, मी तुमच्यासमोर बेन्झिन काढलाय, याचा फॉर्म्युला आहे C6H6. आता या ठिकाणी हकेल्स रूलचा 4n+2 पाय इलेक्ट्रॉनचा रूल जर का याला लावायचा तर कसा लावता येईल? सगळ्यात पहिला मुद्दा, बेन्झिन हा सायक्लिक प्लेनर आहे. दुसरा मुद्दा, बेन्झिनमध्ये कॉन्ज्युकेटेड सिस्टीम आहे, म्हणजे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड अरेंजमेंट आहे, आणि बेन्झिनकडे 4n+2 पाय इलेक्ट्रॉन आहे, आणि बेन्झिन करता nची व्हॅल्यू 1 आहे. चला, इथे nची व्हॅल्यू 1 ठेवा. 4 × 1 म्हणजे 4 + 2 म्हणजे 6. 6 पाय इलेक्ट्रॉन्स बेन्झिनकडे आहेत का? बघा, पाय बॉन्ड किती आहेत बेन्झिनकडे? 3 पाय बॉन्ड आहे, आणि 3 पाय बॉन्ड आहे म्हणजेच पाय इलेक्ट्रॉन्स किती आहेत त्याच्याकडे? तर 6 पाय इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे असल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. दुसरा मुद्दा घेतला आपण नॅफ्थलिनचा. हे नॅफ्थलिनचं स्ट्रक्चर तुमच्या समोर मी दिलेलं आहे. नॅफ्थलिन जो आहे तो सुद्धा सायक्लिक प्लेनर आहे, त्याच्याकडे सुद्धा कॉन्ज्युकेटेड सिस्टीम आहे. कशी बघा, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, 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 डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. म्हणजे आपल्याला कॉन्ज्युकेटेड सिस्टीम या ठिकाणी असल्याचं दिसून येतं. आणि 4n+2 पाय इलेक्ट्रॉन हा सुद्धा रूल तो फॉलो करतो. नॅफ्थलिन करता nची व्हॅल्यू 2 ठेवा. 4 × 2 = 8 × 2 = 10. 10 पाय इलेक्ट्रॉन्स पाहिजे नॅफ्थलिनकडे. 5 पाय बॉन्ड्स आहे म्हणजेच 10 पाय इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी आहेत. तर ऑल दीज आर द पॉइंट्स विच आर द latest concept about the aromatic compound. कोणकोणते आहेत? सायक्लिक कार्बन कंपाऊंड आहे, ॲटलिस्ट 1 बेन्झिन न्यूक्लियस तरी पाहिजे, और दे मे रिसेंबल विथ बेन्झिन न्यूक्लियस. त्यांच्याकडे कार्बन टू हायड्रोजन रेशो हाय पाहिजे. ते कसे असतात? एक्स्ट्रीमली स्टेबल. त्यांचं कंबशन झाल्यावरती लेस अमाऊंट ऑफ हीट ते देतात, आणि बर्न्स विथ सुटी फ्लेम आहे. त्यांच्याकडे जरी डबल बॉन्ड जरी असला तरी सुद्धा ते सबस्टिट्यूशन रिॲक्शनला फॉलो करतात, न की ॲडिशन रिॲक्शनला. आणि हकेल्स रूलनुसार जो सायक्लिक प्लेनर आहे, ज्याच्याकडे कॉन्ज्युकेटेड सिस्टीम आहे, जो 4n
4n+2 पाय इलेक्ट्रॉनचा रूल फॉलो करतो त्याला आपण बिंदास ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हणू शकतो. इथे बेन्झिन आणि नॅफ्थलीन समजून सांगितलं हे हकेल्स रूलला फॉलो करतात, म्हणजेच हे कोण असले पाहिजे तर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे असले पाहिजेत. आता ही जी डेफिनेशन होती पहिलेची किंवा ज्याच्याकडे प्लेझंट स्मेल आहे त्याला ॲरोमॅटिक म्हणून टाका, ही मागे पडण्याचं कारण काय होतं? पहिला मुद्दा अँथ्रासीन जो आपल्याला बघायचा आहे, नंतर त्याचं आपण स्ट्रक्चर बघू. जो अँथ्रासीन ॲक्च्युली ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो अँथ्रासीन फॉलो करतो, पण त्याच्याकडे प्लेझंट स्मेल नाही. मग फक्त प्लेझंट स्मेल नाही पण या सगळ्या गोष्टी आहे म्हणून त्याला ॲरोमॅटिकच्या कॅटेगरीतनं बाहेर टाकता येईल का? नाही. दुसरा मुद्दा इथिल ॲसिटेट, मिथिल ॲसिटेट, क्लोरोफॉर्म हे पहिले दोघं तर एस्टर आहे, म्हणजे एस्टर क्लोरोफॉर्म यांच्याकडे प्लेझंट स्मेल आहे, हे परफ्यूममध्ये वापरल्या जाऊ शकतात. मग हे यांच्याकडे प्लेझंट स्मेल आहे, मग नुसता प्लेझंट स्मेल आहे, बाकी कुठल्याच गोष्टी त्यांच्याकडे आपल्याला दिसून येत नाही आणि तरी त्यांना ॲरोमॅटिक म्हणायचं हे पण चुकीचं ठरेल. म्हणजे बघा नुसता प्लेझंट स्मेल आहे, बाकी काहीच प्रॉपर्टी नाही, त्याला पण ॲरोमॅटिक म्हणता येणार नाही. आणि नुसता प्लेझंट स्मेल नाही पण बाकीच्या प्रॉपर्टी आहे आणि तरी त्याला ॲरोमॅटिक म्हणायचं नाही, हे पण चुकीचं ठरेल. अँथ्रासीन इज ॲरोमॅटिक बिकॉज इट फॉलो ऑल दिस थिंग्स बट इट डज नॉट हॅव प्लेझंट स्मेल. तरी सुद्धा आपल्याला त्याला ॲरोमॅटिक म्हणावंच लागेल. म्हणजे ही डेफिनेशन धरून चालेल का? फक्त नाही. यांच्याकडे फक्त प्लेझंट स्मेल आहे, मग फक्त प्लेझंट स्मेल आहे म्हणून ॲरोमॅटिक म्हणाल का? नाही. यातली कुठलीच गोष्ट त्यांच्याकडे नाही आहे म्हणून त्यांना ॲरोमॅटिकच्या बाहेर आपण ठेवत असतो. ॲरोमॅटिक कंपाऊंडला दोन प्रभागांमध्ये आपण डिव्हाइड करू शकतो. दे आर क्लासिफाईड इंटू 2 टाईप. वन इज बेन्झिनॉइड, अदर इज नॉन बेन्झिनॉइड. ज्या ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये आपल्याला बेन्झिन न्यूक्लियस दिसून येईल त्याला म्हणायचं बेन्झिनॉइड, आणि ज्या ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये आपल्याला बेन्झिन न्यूक्लियस दिसणार नाही, दे जस्ट रिसेंबल्स विथ अ बेन्झिन न्यूक्लियस, त्यांना म्हणायचं नॉन बेन्झिनॉइड. काय म्हटलंय? बेन्झिनॉइड कंटेन 1 or more बेन्झिन रिंग इन देअर स्ट्रक्चर. बेस्ट एक्झाम्पल आहे बेन्झिन, दुसरं एक्झाम्पल आहे नॅफ्थलीन. हे दोघंही बेन्झिनॉइड आहे. इकडे नॉन बेन्झिनॉइड, दे डज नॉट कंटेन बेन्झिन रिंग इन देअर स्ट्रक्चर. त्यांच्याकडे बेन्झिन रिंग नसते स्ट्रक्चरमध्ये. फॉर एक्झाम्पल दिलं आहे तुमच्यासमोर पायरॉल, तर हा जो पायरॉल आहे याच्यामध्ये बेन्झिन न्यूक्लियस आपल्याला दिसून येत नाही. इट रिसेंबल्स विथ अ बेन्झिन न्यूक्लियस आणि त्यामुळे इट इज नॉन बेन्झिनॉइड. त्याला काय म्हणणार आपण? नॉन बेन्झिनॉइड असं आपण म्हणणार आहे. अजून काही एक्झाम्पल्स आपल्याला बेन्झिनॉइड आणि नॉन बेन्झिनॉइडचे काढून बघता येतील. बेन्झिनॉइड्स आणि नॉन बेन्झिनॉइड्स यांचे काही एक्झाम्पल्स आपण बघतो आहोत. बघा, बेन्झिन तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होता बेन्झिनॉइड्स आहे. नॅफ्थलीन सुद्धा आपण सांगितलेला होता. काही ॲडिशनल एक्झाम्पल्स आहे. बेन्झॉइक ॲसिड, हा बेन्झॉइक ॲसिड सुद्धा बेन्झिनॉइडमध्ये आहे कारण यामध्ये बेन्झिन न्यूक्लियस आहे. स्ट्रक्चर तुम्हाला हे हळूहळू पाठ करावे लागतील, लिहून बघायचे. याच्यावरती आपल्याला वारंवार लिहिलं म्हणजे हे लक्षामध्ये राहतील. बेन्झॉइक ॲसिड, बेन्झिन रिंगला COOH ग्रुप लागला की बेन्झॉइक ॲसिड आहे. त्याच बेन्झिन रिंगला जर का SO3H लावला तर बेन्झिन सल्फोनिक ॲसिड आहे, हा पण बेन्झिनॉइडमध्ये येतो. त्याच बेन्झिन रिंगला CHO ग्रुप लावला की तो बेन्झाल्डिहाइड झाला. कोण आहे? बेन्झाल्डिहाइड. 2 फिनिल ग्रुप एकमेकाला जोडले की बायफिनिल. तसंच 3 बेन्झिन न्यूक्लियस सारखं घेतलं अँथ्रासीन आहे बघा. आता आपण याच्याविषयी बोललो होतो की इट फॉलोज ऑल द पॉइंट्स ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड बट डज नॉट हॅव प्लेझंट स्मेल, स्टील इट इज कन्सिडर्ड ॲज अ ॲरोमॅटिक. हे सगळे जे आहे यांच्याकडे बेन्झिन न्यूक्लियस आहे आणि म्हणून यांना काय म्हटलं जातं? बेन्झिनॉइड्स. आता हे जे उरलेले आहे ज्यांच्याकडे बेन्झिन न्यूक्लियस नाही त्यांना नॉन बेन्झिनॉइड म्हणू आपण. हे पण स्ट्रक्चर पाठ करावे लागतील, लिहून बघायचे, लक्षात ठेवा. पहिला घेतलेला आहे फ्युरॉन. फ्युरॉनमध्ये 1 2 3 4 कार्बन आहेत आणि हा इथे ऑक्सिजन आहे. याला हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणता येईल. आता हेट्रोसायक्लिक आणि होमोसायक्लिक ही पण कन्सेप्ट थोडक्यात तुमच्यासमोर मांडतो. जर का रिंगमध्ये, ही रिंग आहे तुमच्यासमोर, ही म्हणा रिंगमध्ये जर का सगळेच्या सगळे कार्बन असले तर तो झाला होमोसायक्लिक. होमो मीन्स सेम. सायकलमध्ये, रिंगमध्ये सगळे सारखे ॲटम्स असले तर त्याला होमोसायक्लिक म्हणतात आणि सगळे कार्बन असले त्याला कार्बोसायक्लिक पण म्हणता येईल. तर हा होमोसायक्लिक आहे आणि सगळे कार्बन आहे म्हणून हा कार्बोसायक्लिक पण आहे. आणि जर का रिंगमध्ये कार्बन सोडून दुसरं कोणीतरी असलं की त्याला हेट्रोसायक्लिक म्हणतात. तर हा हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. मग आता हा जो हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आपण घेतलेला आहे
फ्युरान हा नॉन बेन्झिनॉइड आहे. दुसरा घेतला थायोफिन, ऑक्सिजनच्या ऐवजी सल्फर आला की थायोफिन, ऑक्सिजन असला की फ्युरान आणि सल्फर असला की थायोफिन. इथे आपण घेतलेला आहे पायरॉल NH आणि हा आहे पायरिडीन. बेन्झिन सारखाच आहे, फक्त एका कार्बनच्या ऐवजी कोण आहे नायट्रोजन, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याची लोन पेअर ही बाहेर आहे, ती आतमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत नाही, लक्षात ठेवा. ही लोन पेअर आतमध्ये आहे, इथे एक आतमध्ये एक बाहेर आहे, एक आतमध्ये एक बाहेर आहे. हे पण स्ट्रक्चर काढताना आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हे जे आहेत हे नॉन बेन्झिनॉइडचे स्ट्रक्चर्स आपण दिलेले आहेत. अजून काही स्ट्रक्चर तुमच्यासमोर काढलेले दिसतात, यांना नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड असं हेडिंग मी दिलेलं आहे. आता का बरं? याच्याकडे बघितल्यावर असं लक्षात येतं हा सायक्लिक प्लेनर आहे. याच्यामध्ये कॉन्ज्युगेशन सिस्टीम पण आहे, डबल सिंगल डबल सिंगल, पण 4n+2 पाय इलेक्ट्रॉनचा रूल हा फॉलो करत नाही. आता 4n+2 पाय इलेक्ट्रॉन, 4n+2 पाय इलेक्ट्रॉन, बरोबर. एनची संख्या 0 ठेवली समजा आपण, 0, हे जर का 0 ठेवलं तर या ठिकाणी काय येईल 2, म्हणजे 2 पाय इलेक्ट्रॉन. ॲक्च्युली 2 नाही, याच्याकडे 4 पाय इलेक्ट्रॉन्स आहे. जर का n = 1 ठेवलं आपण तर या ठिकाणी 4 × 1 4 + 2 म्हणजे किती झाले 6 पण नाही याच्याकडे, म्हणजे याच्याकडे n = 0 ठेवून पण चालत नाही, n = 1 ठेवून पण चालत नाही, म्हणजे 4n+2 पाय इलेक्ट्रॉन हकेल रूल इथे लागू पडत नाही, म्हणून हा नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. इथे कॉन्ज्युगेटेड सिस्टीम दिसत नाही, डबल सिंगल सिंगल डबल, संपला विषय. इथे सुद्धा कॉन्ज्युगेटेड सिस्टीम दिसत नाही. इथे पहिल्या रिंगमध्ये, दुसऱ्या रिंगमध्ये, तिसऱ्या रिंगमध्ये कॉन्ज्युगेटेड सिस्टीम येते, पण चौथ्या रिंगमध्ये नाही येत. मग तो सायक्लिक प्लेनरही पाहिजे, त्याच्याकडे कॉन्ज्युगेटेड सिस्टीम पण पाहिजे, आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा 4n+2 पाय इलेक्ट्रॉनचा रूल पण त्यांनी फॉलो करायला पाहिजे. यांनी पहिले 2 फॉलो केले होते, पण 4n+2 फॉलो नाही करता आला. यांनी त्या ठिकाणी कॉन्ज्युगेटेड सिस्टीमचा फॉलो केला नाही, बाकीचं चेक करण्याची पण गरज नाही. अशा तऱ्हेने काही नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंडचे एक्झाम्पल्स मी तुमच्यासमोर मांडलेले आहे. आता आपल्याला बेन्झिन याच्याविषयी माहिती लक्षामध्ये घ्यायची आहे. काय आहे बेन्झिन? तर मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H6. 6 कार्बन आणि 6 हायड्रोजन आहेत बेन्झिनमध्ये. हे कशा पद्धतीने अरेंज आहे? तर हे 6 कार्बन आपण दाखवले हेक्झॅगॉन रिंगमध्ये, आणि त्या प्रत्येक कार्बनला एक एक हायड्रोजन आहे. हायड्रोजन्स आर प्रेझेंट आउटसाइड द हेक्झॅगॉन, हेक्झॅगॉनच्या बाहेरून हायड्रोजन आहेत, हे लक्षात घ्या. प्रत्येक कार्बनची टेट्राव्हॅलन्सी पूर्ण आहे, 1 2 3 4, याची 1 2 3 4 अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड अरेंजमेंट ही बेन्झिनमध्ये असल्याचं दिसतं. हे जे स्ट्रक्चर मी काढलं आहे यामध्ये इथे डबल आहे, सिंगल डबल सिंगल डबल सिंगल, म्हणजे इथे डबल आहे, तर याच्यामध्ये इथे सिंगल आहे, इथून डबल आहे, डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल. हे पण बेन्झिनचं स्ट्रक्चर आहे, हे पण बेन्झिनचं स्ट्रक्चर आहे. केकुले नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी सांगितलं की बेन्झिनमध्ये 2 प्रकारचे स्ट्रक्चर्स आहे आणि ते एकमेकाचे रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहे. आता रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणजे काय? तर ज्यामध्ये ॲटमची पोझिशन सारखी असते, ॲटमची पोझिशन सारखी असते बट डिफर बाय अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन, त्यांना रेझोनन्स स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. व्हॉट इज रेझोनन्स स्ट्रक्चर? दे आर द स्ट्रक्चर्स वेअर देर इज अ आयडेंटिकल पोझिशन ऑफ ॲटम. ॲटमची आयडेंटिकल पोझिशन आहे, इथे जिथे 6 कार्बन आहे इथे पण तिथे 6 कार्बन आहे, इथे जिथे 6 हायड्रोजन आहे तिथे 6 हायड्रोजन आहे, म्हणजे ॲटमची पोझिशन बदललेली नाही, कार्बनची पण नाही बदलली, हायड्रोजनची पण नाही बदलली, पण कोणाची पोझिशन बदलली आहे? डिफर इन अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. इथे तुम्हाला पाय इलेक्ट्रॉनची पोझिशन बदलल्याचं दिसून येतं, आणि त्यामुळे हे 2 आपण एकमेकाचे रेझोनन्स स्ट्रक्चर किंवा कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स आहे असं आपण म्हणू शकतो. काय म्हणतो केकुले नावाचा सायंटिस्ट बघा की बेन्झिन कंटेन 2 रेझोनन्स स्ट्रक्चर, दॅट इज 2 कॅनॉनिकल स्ट्रक्चर. अँड व्हॉट इज रेझोनन्स स्ट्रक्चर? दे आर द स्ट्रक्चर इन विच देर इज अ आयडेंटिकल पोझिशन ऑफ ॲटम बट डिफर इन अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. ॲटमची पोझिशन आयडेंटिकल, ना कार्बनची पोझिशन बदलणार ना हायड्रोजनची पोझिशन बदलणार पोझिशन फक्त इलेक्ट्रॉनची, आणि त्यामुळे यांना आपण कॅनॉनिकल स्ट्रक्चर किंवा रेझोनन्स स्ट्रक्चर असं आपण म्हणू शकतो. आणि जे बेन्झिनचे किती आहेत? 2 आहेत.
आता हे ॲक्च्युअल आपण बेन्झिनसाठी काढलं पूर्ण कार्बन हायड्रोजन दाखवून, त्याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर हे आहे बघा. आता इथे काय आहे, हा कार्बन आहे. आता या कार्बनला हा डबल बॉन्ड म्हणजे 2 व्हॅलन्सी, ही तिसरी, तुम्हाला चौथी कुठे आहे, तर याला हायड्रोजन अटॅच आहे. बॉन्ड लाईन स्ट्रक्चरमध्ये आपण कार्बन हायड्रोजन दाखवतच नाही. जिथे कॉर्नर आहे तिथे कार्बन असतो आणि त्याच्या व्हॅलन्सीला जेवढे कमी पडतील तेवढे हायड्रोजन असतात. इथे बघा, हा घेतला आपण कार्बन 1 2 3, याला एक हायड्रोजन आहे. तर याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर हे, याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर हे. बेन्झिनचा जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा एका क्षणाला बेन्झिनचं असं स्ट्रक्चर असतं, दुसऱ्या क्षणाला असं स्ट्रक्चर असतं आणि हे याच्यामध्ये सतत इंटर कन्व्हर्ट होत असतात. आणि जेव्हा हे वेगाने इंटर कन्व्हर्शन होतं तेव्हा आपल्याला ह्या 3 पोझिशन आणि या 3 पोझिशन एकमेकांमध्ये मर्ज होऊन जणू काही एक पूर्ण रिंग आहे का असं पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन सारखा विचार केला तर आपल्याला वाटतं. आणि म्हणून बेन्झिनचं आपण आपल्या प्रॅक्टिस करण्याकरता किंवा रिॲक्शन लिहिण्याकरता असं स्ट्रक्चर आपण काढत असतो. बेन्झिन रिंग आणि आतमध्ये अशी गोल रिंग काढतात. या गोल रिंगचा अर्थ आहे बेन्झिनमध्ये अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड अरेंजमेंट आहे. एक तर ती अशी असते नाही तर अशी असते. तर दिस इज अबाउट बेन्झिन हुज मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C6H6. बेन्झिन विषयी काही मुद्दे आपण या ठिकाणी दिलेले आहेत. या बेन्झिनला आपण पॅरेंट कंपाऊंड ऑफ मोस्ट ऑफ द ॲरोमॅटिक कंपाऊंड समजत असतो. जास्तीत जास्त ॲरोमॅटिक कंपाऊंडचा पॅरेंट कंपाऊंड, बेसिक कंपाऊंड म्हणून कोणाकडे बघितलं जातं तर बेन्झिनकडे बघितल्या जात असतं. दुसरा मुद्दा, हा कलरलेस लिक्विड आहे. कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर याला असते, एक वैशिष्ट्यपूर्ण वास याला आहे. याचा बॉइलिंग पॉईंट आहे 353 केल्व्हिन. पुढे सांगितलं इट इज अ इम्पॉर्टंट सोर्स ऑफ बेन्झिन. कोण आहे, कोलटार, डांबर यापासून आपण बेन्झिन तयार करू शकतो. त्याचप्रमाणे पेट्रोलियममध्ये सुद्धा बेन्झिन असल्याचं दिसून येतं. म्हणून 2 वाक्य दिले आहे, इम्पॉर्टंट सोर्स ऑफ बेन्झिन इज कोलटार अँड बेन्झिन इज ऑल्सो प्रेझेंट इन पेट्रोलियम. बेन्झिनला सगळ्यात पहिल्यांदा तयार केलं सायंटिस्ट आहे बर्थोलॅटनी आणि त्यांनी तयार केलं ॲसिटिलीन. CH ट्रिपल बॉन्ड CH याचे 3 मॉलिक्यूल घेतले त्यांनी. रिॲक्शन पुढे आहे आपल्याला. 3 मॉलिक्यूल्स ऑफ ॲसिटिलीन पासून त्यांनी बेन्झिन आपल्याला तयार करून दिलंय 1870 मध्ये. बेन्झिन इज फर्स्ट सिंथेसाइज्ड बाय बर्थोलॅट इन 1870 फ्रॉम ॲसिटिलीन. 3 मॉलिक्यूल्स ऑफ ॲसिटिलीन गेट्स कन्व्हर्टेड इनटू बेन्झिन. बेन्झिनला दुसरं नाव दिलं जातं फिन. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H6. मग जर का एक हायड्रोजन आपण बेन्झिन म्हणजे फिन मधला कमी केला की काय बनेल, तो फिनिल. C6H6 इज फिन, C6H5 इज फिनिल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी फिनचं दुसरं नाव बेन्झिन आहे. मग फिनचं फिनिल, तसं इथे बेन्झिनचं बेन्झिल म्हणून वापरण्याची चूक करू नका. याचं कारण आहे बेन्झिल ग्रुप हा दुसरा आहे. हा C6H5CH2 हा ॲक्च्युअली आहे बेन्झिल ग्रुप. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची आहे. फिनिल C6H5 अँड बेन्झिल C6H5CH2. या बेन्झिलला आणि फिनिलला सारखं समजण्याची चूक करायची नाही. पुन्हा पॅरेंट कंपाऊंड ऑफ मोस्ट ऑफ द ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे बेन्झिन. कलरलेस लिक्विड आहे, कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर आहे, बॉइलिंग पॉईंट 353 केल्व्हिन आहे. इम्पॉर्टंट सोर्स ऑफ बेन्झिन कोण आहे, कोलटार. पेट्रोलियममध्ये सुद्धा बेन्झिन सापडतं. बर्थोलॅटने सगळ्यात पहिल्यांदा बेन्झिन तयार केलं 3 मॉलिक्यूल्स ऑफ ॲसिटिलीन पासून. बेन्झिनला दुसरं नाव आहे फिन. फिन मधला एक हायड्रोजन कमी केला की C6H6 चा होतो C6H5 आणि त्याला म्हटलं जातं फिनेल. आपल्याला जे बेन्झिनचं स्ट्रक्चर अभ्यासाला आहे, हे जे स्ट्रक्चर मी तुमच्यासमोर मांडलं आहे हे केकुलेने दिलेलं स्ट्रक्चर आहे. काय म्हणतो केकुले बघा, C6H6 हा त्याचा फॉर्म्युला आहे. यामध्ये हाय अनसॅच्युरेशन आहे, 3 पाय बॉन्ड आहेत, 1 2 3, म्हणून बेन्झिनमध्ये हाय अनसॅच्युरेशन आहे असं म्हटलं जातं. फ्लॅट हेक्झॅगॉनल रिंग आहे आणि अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड अरेंजमेंट आहे. दिस इज फ्लॅट हेक्झॅगॉनल रिंग विथ अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड अरेंजमेंट विच इज ऑल्सो कॉल्ड एज कॉन्ज्युकेटेड सिस्टीम. पुढे दिलाय हायड्रोजन ॲटम्स आर प्रेझेंट आउटसाइड द हेक्झॅगॉन. आणि HCC किंवा CCC हा अँगल 120 डिग्री आहे. अँगल CCH और अँगल CCC इज 120 डिग्री.
पुढला एक मुद्दा दिलेला आहे जो नेचर ऑफ केमिकल बॉन्ड चॅप्टर झाला 11वीतलं की जरा व्यवस्थित समजतो. सध्या एवढंच वाक्य त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की यातले सगळे कार्बन जे आहे हे sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे. व्हॉट इज हायब्रिडायझेशन, व्हॉट इज sp2 हायब्रिडायझेशन ही एक सेपरेट कन्सेप्ट 11वीमध्ये नेचर ऑफ केमिकल बॉन्ड मध्ये शिकायला मिळते. ते शिकल्यानंतर याचा अर्थ लक्षामध्ये येतो की व्हाय दिस कार्बन्स आर sp2 हायब्रिडाइज. तेवढंच सध्या लक्षात घ्या की इन बेन्झीन ऑल द कार्बन ॲटम्स आर sp2 हायब्रिडाइज. आणि पुढे सांगितलं बेन्झीन मध्ये 2 रेझोनन्स स्ट्रक्चर आहे, म्हणजेच 2 कॅनॉनिकल स्ट्रक्चर आहे. एक हे आणि दुसरं हे. कॅनॉनिकल स्ट्रक्चर किंवा रेझोनन्स स्ट्रक्चरचा अर्थ काय, असे स्ट्रक्चर त्यामध्ये पोझिशन ऑफ ॲटम बदलत नाही पण पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन मात्र बदलते. हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हे त्याचे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर्स आहे आणि याचा उपयोग आपण शक्यतोवर बेन्झीन काढण्यासाठी प्रॅक्टिसमध्ये करत असतो. तर ऑल दिस इज अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ बेन्झीन. आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन याच्याविषयी आपण माहिती लक्षामध्ये घेऊ.